काय काय भावांना प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता ह्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ह्या ब्लॉगमध्ये बघा काय काय होते सगळं. तर बघू शकता आपण उतरले केरळमध्ये. केरळमध्ये पब्लिक सगळे उतरले जातात पब्लिक. आम्ही ह्या ब्लॉकमध्ये होतो, नंतर ह्या ब्लॉकमध्ये आले. चला शकता आपण रिक्षासाठी वेट करायला लागले. तर बघा रिक्षा आपल्याला भेटली तर त्या रिक्षाने आपण जायचं आहे. आता 15 जणांना रिक्षा कसं कसं काय होतं ते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा. आता ऊन काढ दिसत असेल तर सगळे उन्हा ढेकवर इकडं. म्हणजे इथं टॅक्सी म्हणजे इथं रिक्षा म्हणजे इथं भरपूर रिक्षा येतं. त्यानंतर की इथं रिक्षाचं हे आहे पैसे जास्त सांगायला तिथं. बघूया तर कन्व्हिन्स करून बघूया किती घेतं आपल्याला. कन्व्हिन्स करून कमी केलं तर बरं आहे, नाही केलं तर सध्या बघा आता ऊन दिसतं सगळं ब्लॅकनेस झालं सगळं इथं. तर बघूया कन्व्हिन्स करून. एक मिनिट काय होतं बघा मागे मिनटं. बघू शकता बघू शकता बघू शकता मांडर बसवला मला मांडर बसवलाय म्हणाला. किती जण आपले 1 2 3 4 5 जण आता गाडीत बसून रिक्षात बसले आपण. आता तिकडे आता कितना टाइम बोलले 40 रुपये हम बोललो सांग माहिती आहे मी गांडू लोक ते आम्ही 4 जण बसलो. आकाशाला मंत्र बोललो मला उतरलं बघ ए बाबा चांगला किती रुपये किती रुपये म्हणजे एखादा 40 रुपये एका सीटला 40 रुपये 40 रुपये एका सीटला म्हणजे 2000 रुपये 50 रुपये वाचले. बरं आहे महाराष्ट्र से आया में बात कर रहे हैं ना. हाँ क्या प्रॉब्लम है बोल रहा हूँ. ये साइड से जा रहा तो आप जा रहे तो अच्छा है. हाँ कल अंदर में जाना है क्या मानती है आप बोल लेके जाएगा. ये लोकेशन है कैसे डायरेक्ट जाऊया रामेश्वरला. आदर्श काय म्हणते जा क्या परत का रामेश्वरला होणार. सकाळी उठून लवकर गेले तर रामेश्वर से आप पे बस है क्या. रामेश्वर से बस है. ट्रेन है ट्रेन के लिए कितना बजे है. ट्रेन से ज़्यादा लेट हो जाएगा. हाँ सुबह 9 बजे इधर से कितना टाइम लगता है जाने को. सेंटर है. हाँ ये नॉर्थ. हाँ कितना देर लगता है उधर जाने में ट्रेन से गए तो 4 बजे तो जाएगा सर. 4 बजे तक 200 किलोमीटर है क्या. 200 250 ज़्यादा. अरे 700 किलोमीटर है. 600 4 9ला गेला तर ते म्हणते 4ला
आपल्या ट्रेन मॅप आहे की आपल्याकडे ॲप ट्रेनचा एकमेव सीट आहे आपली कुठे बी जा मला कलर एकच आहे. प्रायव्हेट टॅक्सीला तर एवढं असंच पट्ट्यात 8 पट्ट्या त्यात कशात काय नाही काय बघ ते टॅक्सी टाईप आहे का नाही. आता हे याला एक पट्टा आहे आणि लोकलला एक पट्टा आहे त्यांचा लिहिले वेगळी टॅक्सी लिहिली आहे बघ. नाही नाही काय नाही महाराष्ट्र महाराष्ट्र कोल्हापुर मुंबई में बोल तुम मुंबई से बोल मुंबई से बोल मुंबई से नहीं कोल्हापुर महाराष्ट्र कोल्हापुर मुंबई था ना नहीं मुंबई उधर से ज्यादा महालक्ष्मी टेम्पल है मुंबई ना है कोल्हापुर 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 साइड क्या है कौन सा है साइड उधर मेन कोल्हापुर ही आता है. कोल्हापुर है हाँ जिला ही कोल्हापुर है. जिला कोल्हापुर है. हाँ ये स्टेट कौन है स्टेट महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबई है ना मुंबई और राजधानी है ना हमारा. 90 किलोमीटर आहे रे. बरं आणि विचारलो कुठं आहे आता स्टेशन कायम कोलम कायम कोलम म्हणला याला कधी काय कळे ना याला बोलाय मी ना याला वाटलं आम्ही खोटं सांगावले म्हणलं वाच म्हणलं तिथं समोर लिहिले बघ म्हणलं. अरे जंक्शनचं नाव होतं कायम कोलम त्याला काय करणार होता आम्ही. सोडून गाव असं करणार काय आपलं भाडं ठरले तरी त्यामुळे काय मीटरचा काय संबंध नाही. जरी समज जर ते जवळ असतं तरी तेवढंच त्याला फायदा जायचे 2-3 किलोमीटर असणार 7 किलोमीटर होतं रे. 7 किलोमीटर काल रेल्वेतलं पर्यंत काय म्हणलं आपल्याला 4 किलोमीटर राखायचं आत जायचं असतं ट्रॅफिकवाला काय करणार रेस्टॉरंटला घेऊन आले काय आपल्याला डायरेक्ट कसं आणला असणार हो ये काय बघा काय ठरलं काय हम 15 जण एका लाखाचं पिन तरी 15 तास कुठे किती कुठे त्यात एका किडनीचे किडनॅपर रिक्त सोडाय आपल्याला निवांत म्हणजे लाईफ सेट करून घेणार सगळी पब्लिक. आता बघू शकता इथं पब्लिक जास्त करून इथं केळ्याचं आणि नारळ झाडं जास्त तिथं बघू शकत आहे. आता आपण हॉटेलला आलो आहे. आता हॉटेलला बघूया. आता पाठी तुम्हाला दिसत असेल हॉटेल आहे. आता इथं ह्या रूमला विचारून बघूया आपण किती काय रेट चालू आहे आणि आपल्याला म्हणजे परवडलं तर आपण इथं राहायचं आणि दुसऱ्या हॉटेलला बघूया राहायला जायचं. चला हाती हाती कोणाला मारलंच बाहेर बघू शकत नाही रे. आज पब्लिक बघू शकता. आता तिकडचं आपल्याला काही ते हे होतं लोकेशन होतं हॉटेलचं तिथनं म्हणजे आमच्या मंदिरापासून ते आपलं मंदिर आपण मंदिराला जाणार होतं ते मंदिरापासून ते लोकेशन असलेलं लांब होतं. आता ह्या लोकेशनला आलो इथे एक लोकेशन आहे. पोरांचं काय चौकशी म्हणजे काय चालू आहे चौकशी करायला तिथं म्हणजे काय काय विषय तिथं रूम कशा बघितलं चांगलं आहे पब्लिक रूमचा. आता तर असं वाटाले पब्लिक इथं बाहेरची माणसं असं हे करायला फायदा घ्यायला मी बाहेर गंडवायला आम्हाला असं बाहेर न आल्यामुळं. आता बघा कसं काय काय होते बघा. पटलं तर घ्यायचं नाही पटलं तर सपरा विषय बरं आहे का ना भाऊ. आणि ते बघू शकता ते सगळी भरलं तिथं चालू चर्चा चालू आहे. तर काय होतं शेवटी बघ निरीक्षामध्ये दिली केल्या इव्हन आबाद मला निरीक्षा दाखवतो. आपल्याकडं पिवळी असत्या तिथं बघा पब्लिक निळी हिरवी पिवळी
आपले ते काळी पिवळी कुठला बी कलर चालतो बघा निरीक्षा पूर्ण आपला गँगचा फोटो दाखव पब्लिक बघा गँग आता चर्चा झाला गँगच्या आपल्या ठीक ना बा काय विषय कवत ते पहिला बघूया आपलं केद बघा कवर हँडसम रे भावड कुठे गेला गॉगल पोरा नेला तिकडे आता बघूया काय विषय होतं अजून सगळे संघ घेतला आता हेच लोकेशन आपलं पेरणं झालं आपल्याला त्या लोकेशन झाले आता या लोकेशन आपण आता हा दिवसभर इथे झोपायचं आहे चला जाऊया ट्रॅफिक भरपूर असते तर ट्रॅफिक दिस भरपूर आहे आता लोकेशन बघायचं भरपूर सगळं चांगलं आहे तिथं ते लोकेशन जाऊन आज बघूया आता रूम कशात बघूया आपण आता लोकेशन बघूया आपण क्वालिटी आहे इंटरेस्ट पास गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्या पण आता चालतोय बघा इथं पिस्टन ठेवल्या ते बघा म्हणजे इथं जुनं हे ठेवले इथं बघा मीन्स ते सगळं दाखवले बुद्धांची मूर्ती ठेवल्या पूर्ण ही बॅग घेऊन आपलं वर जायचं आपलं चला तिथून तुम्हाला खालून तुम्हाला दाखवलं होतं हॉटेल आजपर्यंत एंट्री केल्या एंट्रन्सला विना आता दाखवतो हे बघा आता कसं काय बघा तुम्ही आता तुम्हीच बघा इथं आपलं पब्लिक ओढ आहे आता इथून आणि वर जायचं होतं आपल्याला वरती आलतो इथून ह्या रूमला आपला आता आणि रूम आहे साई गोप्याने प्रथा इथं रूममध्ये त्या सुमिता इथं आहे चिक्या प्रेम्या हे रूममध्ये ते रूममध्ये जरा फ्रेंड्स चाललो आता आज चालले आता जेवायला बाहेर काय जेवायला काय बघूया आपण चला येतात जाईत चला आता बाहेर पडलोय चला मला त्या बस होता का काय विषय आहे ओके चायनीज नसेल पुढं इथे चायनीज नसेल आता असं की ओके विषय केळा कसं मग की नाही मी केळं बघा जायचं लागलं काय पहिल्याचं पोस्ट बनव पहिल्याचं पोस्ट कर त्याला पत्र खाली बघून आपके घर बघ घर ही गाडी वय गब्बेश बघा गब्बेश ते टेम्पल नसते बरं त्याची क्या आपण कार्टून कसं बघतोय तसं वाटायला सगळं
घरं बिरं सगळी काय नाही वरती कसं केलं की टाकीच केलं ती जहाज टाकी केलं जहाज मत हो गया रेस्टॉरंटला जायचं आपल्याला घराला जेवायला चला चला गणपती बाप्पा मोरया बसायला नाही म्हणा पब्लिक आपल्याला पब्लिक बोली वाण सांगितले मी बोलायला बघा पब्लिक सगळी खरेदी करायला येतात तुम्ही बघू शकता लुंगी घेतली पब्लिक चला आता तुम्हाला आता लुंगी घातल्यानंतर सगळ्यांचे लोक दाखवतो तुम्हाला सगळ्यांचा आता पब्लिकचं काय बोलायचं जेव्हा चालू dinner to 9 PM बघत असशीला आमचा प्रताप काही कारणामुळे त्याचं काम झालं नाही सक्सेस आज त्यामुळे त्याचा चेहरा उदास झाला आहे असं दे चला काय एवढा विषय नाही आणि दुसरा म्हणजे आमचा प्रेम बलगे त्याने टी शर्ट आणलेला त्यात त्याची इस्त्रीचा शर्ट आहे ते कसा बाद करायचा हा विचार केला म्हणून त्याने चांगला इस्त्रीचा शर्ट तिने घातला टी शर्ट घालायचा कॅन्सल केला उद्या घालणार नाही उद्या यो घालणार नाही उद्या हा घालणार नाही त्यामुळे तो टी शर्ट उद्याची घालणार आणि हे शर्ट आज पात्र करणार असा विषय त्याचा आहे त्यामुळं चला आणि हा प्रशांत खालगीकर हा प्रशांत खालगीकर तुम्ही डोसा अंडा ऑमलेट काय खाणार बुंडा आमलेट अंडा ऑमलेट काय खाणार तुम्ही हे चिकापा नाही तसं ना केदार तो डिनर मध्ये काय काय खाणार आहे आणि तीन हा कॅप्टनचा वाईस माणूस हा डिनर मध्ये काय काय खाऊ शकते बघूया आपण आज नितीन तुम्ही काय काय खाणार तुम्ही आज डिनर मध्ये आणि आपले माननीय धारणीचे कार्यकर्ते श्री व्यंकटेश दासार हे आपले सर्वोच्च सगळे नियम आणि सगळे अटी असतात त्यांच्या तुम्ही आणि काय खाणार तुम्ही डिनरमध्ये चिकू तुम्ही काय काय खाऊ शकणार डोसा अंडा ऑमलेट ते असं काय काय खाऊ शकणार काय खाणार तुम्ही बोला की व्यंकी काय बोलणार दुसरे निलेश पाटील हे बोलणारच ते किती जरी काय केलं तुम्ही बोलायला राहायचं आहे ते निलेश काय बोलणार राहू दे मी सोडता निलेश सुमित माईकरला घेऊ काय विषय कोण आहे काय तर असेल डोक्या आलं आहे ना माझ्या हे आपले माननीय श्री सुमित नाईकर व्हाईस कॅप्टन ट्रिपचे सगळे जबाबदारी तिने घेतलेले आहे तिथे जेवायला आल्यात का सगळं केरळ फिरवायला आल्यात काय कळना झाले कुठे आल्यात काय माहीत गणपती बाप्पा हा गणपती सेवा भक्ती केंद्र आणि आपले प्रथमेश जाधव एक प्रकारचे ती मॉडेलच आहेत फक्त त्यांचा जरासा कलर हा सावळा आहे बाकीचं काही विषय नाही तुम्ही मंदिर बघितलं असेल
त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर दाखवली पूर्ण आता आपण आत एंट्री नव्हती. आता आपल्याला आज जायला मोबाईल मिळायला एंट्री नव्हती. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.